नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. फुकट बडबड करून मरू नका. मनातल्या मांड्यांनी भूक भागते काय? आमचा निष्कपट सल्ला ऐकून सीतेला आपल्या मनात प्रत्यक्ष जगज्जननी समजा आणि श्री रघुनाथांना जगतपिता परमेश्वर मानून डोळे भरून त्यांचे लावण्य पाहून घ्या. अशी संधी वारंवार येत नसते. सुंदर, सुखदायक आणि समस्त गुणांची राशी असलेले हे दोन्ही भाऊ भगवान शिवांच्या हृदयात निवास करणारे आहेत. जवळ आलेल्या भगवत दर्शन रूपी अमृताचा समुद्र सोडून तुम्ही जगज्जननी जानकीला पत्नी म्हणून मिळवण्याचा मृगजल पाहून धावून का मरता? असो बाबांनो, ज्याला जे योग्य वाटेल तेच करा. आम्ही तर श्रीरामांचे दर्शन घेऊन आज जन्माचे सार्थक करून घेतले आहे, असे म्हणत सज्जनराजे प्रेममग्न होऊन श्रीरामांचे अनुपम रूप पाहू लागले. देवगण सुद्धा आकाशातून विमानात बसून दर्शन घेत होते आणि सुंदर गायन करीत फुले उधळत होते. मग योग्य वेळी राजा जनकांनी सीतेला बोलावणे पाठवले. सर्व चतुर व सुंदर सख्या तिला आदराने घेऊन आल्या. रूप व गुणांची खाण असलेल्या जगज्जननी जानकीच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकेल? तिच्यासाठी मला सर्व उपमा तुच्छ वाटतात, कारण त्या लौकिक स्त्रियांच्या अंगांविषयीच्या आहेत. त्यांच्या सीतेसाठी उपयोग करणं हे जगज्जननीचा अपमान करण्यासारखा आहे. सीतेच्या वर्णनामध्ये त्याच उपमा देऊन कोण कवी कुकवी ठरेल आणि अपकीर्तीचा भागीदार होईल? जर कुणा स्त्रीबरोबर सीतेची तुलना करायची तर जगात अशी सुंदर स्त्री आहेच कुठे? देवांच्या स्त्रिया आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक दिव्य व सुंदर आहेत, पण त्यांच्यातही दोष आहेत. सरस्वती ही फार बडबडी आहे. पार्वती अर्धांगिनी आहे. अर्धनारी नटेश्वराच्या रूपात तिचे अर्धे अंगच स्त्रीचे आहे आणि अर्धे पुरुषाचे शिवांचे आहे. कामदेवाची पत्नी रती ही आपला पती शरीराविना अनंग असल्यामुळे दुःखी असते आणि विष व मद्य समुद्रात उत्पन्न झाल्यामुळे ते जिचे बाहू आहेत त्या लक्ष्मीसारखे जानकीला कसे म्हणता येईल? ज्या लक्ष्मीबद्दल वर सांगितले आहे ती खाऱ्या समुद्रातून निघाली होती. त्या समुद्राचे मंथन करण्यासाठी भगवंतांनी अत्यंत कठोर पाठीच्या कच्छपाचे रूप घेतले होते. महाविषधारी वासुकी नागाची दोरी बनवली होती. रवीचे काम अत्यंत कठोर अशा मंद्राचल पर्वताने केले आणि सर्व देवांनी व दैत्यांनी मंथन केले. ज्या लक्ष्मीला अत्यंत शोभेची खाण आणि अनुपम सुंदरी असे म्हणतात, तिला प्रकट करण्यासाठी ही सर्व असुंदर आणि स्वभावताच कठोर अशी उपकरणे होती. अशा उपकरणांमुळे प्रकट झालेली लक्ष्मी ही जानकीची बरोबरी कशी करू शकेल? या उलट लावण्यरूपी अमृत समुद्र असेल, परम रूपमय कच्छप असेल, सौंदर्याची दोरी असेल, शृंगार रसाचा पर्वत असेल आणि त्या रूपलावण्याच्या समुद्राचे स्वतः कामदेवाने आपल्या करकमलांनी मंथन केले असेल, अशा योगायोगाने जरी सौंदर्य व सुखाची खाण असलेली लक्ष्मी उत्पन्न झाली तरीही कवी मोठ्या संकोचानेच तिला जानकीसारखी म्हणतील. ज्या सौंदर्याच्या समुद्राचे कामदेव मंथन करील ते सौंदर्यही प्राकृत लौकिक सौंदर्यच असणार, कारण कामदेव हा स्वतःसुद्धा त्रिगुणमय प्रकृतीचाच विकार आहे. म्हणून त्या सौंदर्याचे मंथन करून प्रकट झालेली लक्ष्मी सुद्धा वर सांगितलेल्या लक्ष्मीपेक्षा काहीशी अधिक सुंदर व दिव्य असली तरीही प्राकृतच आहे. म्हणून तिच्याबरोबर जानकीची तुलना करणे हे कवींना संकोचाचेच वाटते. ज्या सौंदर्याने जानकीची दिव्य परम दिव्य मूर्ती बनली आहे ते सौंदर्य वर सांगितलेल्या सुंदरतेहूनही वेगळे अप्राकृत आहे. वस्तुतः लक्ष्मीचे अप्राकृत रूपसुद्धा हेच आहे. ती कामदेवाच्या मंथनामुळे उत्पन्न होऊ शकत नाही, परंतु ते जानकीचे स्वरूपच आहे. म्हणून ते जिच्याहून वेगळे नाही आणि उपमा ही तर भिन्न वस्तूची दिली जाते. याखेरीज जानकी प्रकट झाली ती स्वतः आपल्या महिम्यामुळे. तिला प्रकट करण्यासाठी इतर कोणत्याही उपकरणाची अपेक्षा नाही. अर्थात शक्ती ही शक्तिमानाशी अभिन्न व अद्वैत असे तत्व आहे, म्हणून अनुपमेय आहे. हेच गूढ तात्विक तत्व भक्तशिरोमणी कवीने या अभूतोकल्पांतराने मोठ्या कौशल्याने व्यक्त केले आहे. चतुर सख्या सीतेला घेऊन मधुर वाणीने गात निघाल्या. सीतेच्या अलौकिक शरीरावर सुंदर साडी शोभून दिसत होती. जगज्जननीचे विलक्षण लावण्य अतुलनीय होते. सर्व आभूषणे
सर्व आभूषणे आपापल्या जागी शोभून दिसत होती. सख्यांनी ती जानकीच्या अवयांवर काळजीपूर्वक सजवून घातली होती. जेव्हा सीतेने रंगभूमीवर पाय ठेवला तेव्हा तिचे दिव्य रूप पाहून सर्व स्त्री पुरुष मोहून गेले. देवांनी आनंदाने दुदुंभी वाजविल्या आणि पुष्पवर्षाव करीत अप्सरा नाचू लागल्या. सीतेच्या करकमलांमध्ये जयमाला शोभत होती. तिने सर्व राजांना एकाच दृष्टिक्षेपात पाहून घेतले. सीता चकित मनाने श्रीरामांना पाहू लागली तेव्हा सर्व राजे लोक मोहवश झाले. सीतेने मुनींच्या जवळ बसलेल्या दोघा भावांना पाहिले आणि तिचे नयन आपला खजिना मिळाल्याचे बघून तेथेच श्रीरामांवर स्थिरावले. परंतु गुरुजनांच्या लाजेने व फार मोठा जमाव पाहून सीता संकोचली. ती श्रीरामचंद्रांना आपल्या हृदयात आणून सखींच्याकडे पाहू लागली. श्रीरामांचे रूप व सीतेचे लावण्य पाहून स्त्री पुरुष एकटक तिच्याकडे पाहू लागले. सर्वजण मनात विचार करीत होते, परंतु प्रकटपणे सांगताना त्यांना संकोच वाटत होता. ते मनातल्या मनात विधात्याला विनवत होते, हे विधात्या, जनकांचा वेडेपणा ताबडतोब नाहीसा करा आणि विचार न करता आपला पण सोडून देऊन सीतेचा विवाह रामांशी करावा अशी बुद्धी त्यांना द्या. जग त्यांना चांगलेच म्हणेल, कारण ही गोष्ट सर्वांनाच पसंत आहे. पणाचा हट्ट धरल्यास शेवटी हृदयाला पश्चातापाचे चटके बसतील. जानकीसाठी सावळ्या रंगाचा वरच योग्य आहे असे सर्वांनाच वाटत होते. मग राजा जनकांनी भाटांना बोलावले. ते वंशाची कीर्ती गात गात आले. राजांनी सांगितले, माझा पण सर्वांना जाऊन सांगा. भाट मोठ्या आनंदाने निघाले. भाटांनी म्हटले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या सर्व राजांनो, ऐका, आम्ही बाहू उभारून जनकांचा महान पण सांगतो. राजांच्या भुजांचे बल हे चंद्र आहे आणि शिवांचे धनुष्य राहू आहे. ते अवजड व कठोर आहे. ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. योद्धे रावण व बाणासूर सुद्धा हे धनुष्य पाहून गप्पपणे निघून गेले. त्याला स्पर्श करण्याची सुद्धा हिंमत त्यांना झाली नाही. हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजामध्ये जो कोणी मोडेल त्याला त्रैलोक्याच्या विजयाबरोबरच जानकी कोणताही विचार न करता मनापासून वरेल. हा पण ऐकून सर्व राजांना उत्कंठा लागली. ज्यांना आपल्या शौर्याचा अभिमान होता ते मनातून अधीर झाले. कंबर कसून उतावळेपणाने उठले व आपल्या इष्टदेवांना नमस्कार करून निघाले. त्यांनी मोठ्या तावातावाने शिवधनुष्याकडे बघितले आणि लक्षपूर्वक ते पकडले. असंख्य प्रकारे जोर लावला, परंतु ते उचलले गेले नाही. ज्या राजांना काही विवेक होता ते धनुष्याकडे फिरकले नाहीत. ज्या मूर्ख राजांनी तावातावाने धनुष्य धरले, परंतु ते जेव्हा उचलले गेले नाही तेव्हा ते लाजून परत गेले. जणू वीरांच्या भुजांचे बळ लाभल्यामुळे ते धनुष्य जास्तच अवजड झाले होते. आजच्यासाठी धन्यवाद.